प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत, हे आमदार कोण आहेत, जनतेला सांगावं। अंबादास दानवेंची व्हिडिओ ट्विट करून सरकारकडे मागणी। अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये सत्यता असेल तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं। आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन, महेंद्र दळवींचं अंबादास दानवेंना खुलं आव्हान। फलटणमधील महिला डॉक्टरवर आरोपी बदनेनं शारीरिक शोषण केल्याचं तपासातून समोर। संपूर्ण प्रकरणाचा डिजिटल पुराव्यांमार्फत तपास सुरू, कुणाचीही सुटका होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। प्रत्येक गोष्टीमध्ये लाडकी बहिणीचा संदर्भ आणाल तर घरी बसावं लागेल। अवैध दारू संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर संदर्भ जोडल्यानं मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवार यांना फटकारत सुनावले खडेबोल। तुकाराम मुंडेंना बडतर्फ करा, आमदार कृष्णा खोपडेंची मागणी। मुंडे समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याचाही खळबळजनक आरोप, तर प्रकरणाची चौकशी केली जाईल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण, मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार, देशमुख कुटुंबीय असूनही न्यायाच्या प्रतीक्षेत। पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। बीडमध्ये जमिनीच्या वादातून महिलेसह मुलाला बेदम मारहाण, 5 डिसेंबरला झालेल्या मारहाणीची तक्रार केल्यानं भर रस्त्यात अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेते उपस्थित होते। महायुतीमध्ये पक्षप्रवेशावरून सुरू असलेल्या वादावर चर्चा झाल्याची माहिती आहे, तर पक्षप्रवेश करताना महायुती दुखावणार नाही याचा विचार करा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्याचीही माहिती आहे। बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एक तर नागपूर अधिवेशनामध्येच आगामी निवडणुकांसंदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे, कारण हे अधिवेशन फक्त 8 दिवसांचं आहे आणि हे संपल्यानंतर लगेचच आगामी निवडणुका लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे। महापालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांविषयी चर्चा झाल्याचं कळतंय। याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये सुद्धा बैठक झाल्याची माहिती समोर येते। नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही खलबत सगळी झालेली आहे आणि रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचीही हजेरी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। तर बैठकीमध्ये तब्बल 4 तास दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात सुद्धा या ठिकाणी बोलणी झाल्याचं कळतंय। महत्त्वाच्या पालिकांच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे। त्याच्यामध्ये मग बीएमसी असेल, पुणे असेल, पीसीएमसी असेल, यासारख्या महापालिकांविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये समन्वय राखण्यावर सर्वांचं एकमत झाल्याची माहिती ही समोर येते। मित्रपक्षाचे नेते कार्यकर्त्यांच्या प्रवेशामध्ये काळजी घ्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कळतंय। तर महायुतीमध्ये मतभेद होऊ नये याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्याची माहिती आहे। महायुती म्हणून केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका आपल्याला महायुती म्हणून लढायच्या आणि महायुती म्हणून आपण कामाला लागा, अशा पद्धतीच्या सूचना आज साहेबांनी दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आता साहेबांचे आदेश सर्व आमदारांना, सर्व मंत्र्यांना, सर्व महानगर प्रमुखांना, सर्व जिल्हा प्रमुखांना अशा पद्धतीने पक्षाचे आदेश हे आता खाली जिल्हा स्तरावर, महानगर स्तरावर दिले जातील आणि महायुती म्हणून आम्ही सगळेजण ह्या निवडणुकीला सामोरं जाऊ। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर हे आपल्यासोबत थेट नागपूरमधून जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल,
जी परिषदेची निवडणूक होती त्याच्यामध्ये आपण बघितलं कशा पद्धतीनं जे महायुतीमधील पक्ष आहेत आमने सामने आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही आजची बैठक यामध्ये नेमकी काय चर्चा झाली? फरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये काल रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मिनी विधानसभेसंदर्भामध्ये खूप महत्त्वपूर्ण आपल्याला खलबतं रंगताना पाहायला मिळाली. येत्या आठवड्याभरानंतर राज्यामध्ये मिनी विधानसभेचा बिगुल वाजताना पाहायला मिळणार आहे. अशा पार्श्वभूमीवरती शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांमधल्या प्रमुख नेत्यांचे मतभेद आपल्याला संपूर्ण राज्याने पाहायला मिळाले. एकीकडे रवींद्र चव्हाण आपल्याला एकनाथ शिंदेंना शह देताना पाहायला मिळत होते, तर एकनाथ शिंदे देखील आपल्याला भाजपमधल्या अनेक ठिकाणी पक्षप्रवेश घेताना पाहायला मिळत होते. हे कट शहाचं राजकारण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये मध्यस्थी केलेली आहे. स्वतः त्यांनी दोन प्रमुख बैठका घेतल्या. एक बैठक आपल्याला प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घेतली. त्या बैठकीला स्वतः प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि या ठिकाणी भाजपाचे निवडणूक प्रमुख या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. येणाऱ्या 8 दिवसांमध्ये राज्यामधल्या मिनी विधानसभेची आपल्याला निवडणूक पार पडताना पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल या प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीसाठी तितकीच महत्त्वाची अशी निवडणूक असणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती होणार का? ठाणे महानगरपालिका जो एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ओळखला जातो त्या ठिकाणी युती होणार का? नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकी कशी स्थिती असणार आहे? या सर्व संदर्भामध्ये प्रमुख नेत्यांनी जवळपास चार तास आपल्याला खलबतं रंगताना पाहायला मिळाली. स्थानिक नेत्यांमध्ये प्रामुख्याने स्थानिक नेत्यांमध्ये जेव्हा वरिष्ठ पातळीवरती नेत्यांमध्ये मतभेद होत असतात त्याचे पडसाद आपल्याला स्थानिक नेत्यांमध्ये उमटताना पाहायला मिळतात. अशा कुठल्याही प्रकारचे पडसाद उमटू नये म्हणून वरिष्ठ पातळीवरती आपल्याला या ठिकाणी डॅमेज कंट्रोल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यामुळे येणाऱ्या 8 दिवसानंतर जेव्हा आचारसंहिता लागू होणार आहे त्या आचारसंहितेनंतर जेव्हा स्वतः प्रत्यक्षपणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये आशिष शेलार, एकनाथ शिंदेकडून उदय सामंत हे चर्चेला बसणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल या सर्व महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांमधलं कॉर्डिनेशन तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे अजित पवारांची. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे काही भागांमध्ये. तर त्या ठिकाणी युती करायची की नाही, त्या ठिकाणी एकला चलोचा नारा असणार आहे का, या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र बरोबर आहे तुषार. एकूणच आपल्याला जी नगर परिषदेची किंवा पंचायत समितीची निवडणूक होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खटके उडताना पाहायला मिळाले होते महायुतीमधील या पक्षांमध्ये. ते आगामी काळामध्ये टाळण्यासाठी कुठेतरी खबरदारी घेतल्याचं दिसून येतंय. याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ ट्विट करून खळबळ माजवून दिली आहे. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशांचं बंडल मोजत असल्याचं दिसतंय आणि त्यांचं त्याच व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी हे व्हिडिओ कॉलवर दिसून येत आहेत आणि याच व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. तर पैशांच्या बंडलसह आमदार कोण आहेत आणि ते पैशाच्या बंडलसह काय करतायत असा थेट सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलेला आहे. तर या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळे ओके आहे अशी खोचक टीकाही त्यांनी केलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावं की हे कोण आहेत अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. तसंच पैशाच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा सवाल सुद्धा विचारण्यात आला. एवढ्या नोटाचे बंडल म्हणजे रास आहे. जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये, तशी नोटांची रास तिथं लागलेली आहे. हे महोदय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली तेही समोर येईल. पण आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे. त्याच्यामुळं हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे. अंबादास दानवेच्या या सगळ्या गोष्टीची कीव तर नक्की येते. अशा पद्धतीचं बदनामी कटकाचं रचणं हे काय ठीक नाही आहे. त्यांनी फोटो खरंच जर दाखवावे जर असतील त्यांचे पुरावे तर माझं नाव ओपन चॅलेंज आहे. यातला अंशतः जरी फोटो एखादा खरा असेल तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण आम्हाला बदनाम करणं, शिंदे गटाला बदनाम करणं हे त्यांचं कायमचंच झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं अशा प्रतिक्रिया नेहमी येत असतात.
पण अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर आहेत, त्याच्यामुळे पूर्व इतिहास त्यांचा काय ठीक नाही आहे. त्यांना वरच्या सभागृहाचं विरोधी पक्षपद पदेपद दिलं, कशी त्यांनी भूमिका मांडली उभ्या महाराष्ट्रांनी बघितलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाचं गांभीर्य नसताना ब्लॅकमेलिंग करणं एवढंच त्यांचा धंदा आहे आणि ते उघड सत्य आहे. सत्ताधारी पक्षातले जे एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत. याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे. तुमच्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? सगळं नोटांचाच कारभार आहे. नोटा काय म्हणतात त्याला, खोके, हे पेट्या वगैरे सगळ्या टोपण नाव देऊन सगळी लूट चालली आहे महाराष्ट्राची. आणि लुटीचा पैसा पुन्हा निवडणुकीत वापरा. तर शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण नोटाचे बंडल यांच्याकडे कुठून येतात याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. तो व्हिडिओ एक अर्थी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे. जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंद जोशीदाराचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना, जरा विचारा. आणि त्यांनी तर कॅश, या सगळ्या कॅश वीसच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही. नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसचं घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी. आणि व्हिडिओ आलेला आहे आता सत्यता तपासतील ना. सत्यता तपासल्यानंतर बोला. एकदा कुणीतरी आरोप केला म्हणजे त्यांनीच कॅश घेतलेली आहे, असे किती आरोप झालेत? त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः तो व्हिडिओ पहा, काय त्याच्यात तथ्य आहे. मॉप करतात, कधी असं मॉप केलेले व्हिडिओ चालत नाहीत. आणि जेव्हा महेंद्र दळवी स्वतः सांगतायत की जर हे सत्य असेल चॅनलच्या समोर या, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि जर मी त्याच्यात जर दोषी आढळलो तर मी राजीनामा देतो. आता याच्यापेक्षा आणखीन त्यांना काय स्पष्टीकरण पाहिजे. आणि म्हणून एखाद्याच्या करिअरवर असे बोगस व्हिडिओ जे एआयच्या माध्यमातून आजकाल बनतात ना, असं करून एखाद्याच्या करिअरवर डाग लावणं हे योग्य नाही. जबाबदार व्यक्तीने असं करणं योग्य नाहीये, गैरही आहे. कशासाठी करताय तुम्ही? तुम्हाला प्रसिद्धीमध्ये यायचं. आज पाहिला, दिवसभरात दुसरी बातमी चालणार नाही. बाकी ज्याचे प्रश्न गेले खड्ड्यात. हे काय नोटाचे बंडल. अशा पद्धतीचे फेक न्यूज म्हणजे व्हिडिओ तयार करून संभ्रम निर्माण करण्याचं काम मला वाटतं करू नये. एखादा व्हिडिओ माजी विरोधी पक्ष नेत्यांनी दिला असेल तर शासनाच्या वतीने निश्चितपणे त्या संदर्भात गंभीर दखल घेण्याची पद्धत आहे. आणि विधानसभेच्या सभापती सरकारकडे या संदर्भात व्हिडिओ देऊन त्या व्हिडिओमधली सत्यता, त्याची पडताळणी ही करतील. दृश्य जे काय त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. ज्याला कर नाही त्याला डर नाही. आणि त्या उक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे. आणि जे वस्तू त्यांनी जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा, ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे तुम्हाला? आपण पाहिलं असेल चौकशीमध्ये काय निघालं. संजय सिसाटाच्या बाबतीतही अशी बदनामी करण्यात आली आणि दानवेच्या बाबतीतही जे आरोप करण्यात आले. आताही दळवीच्या बाबतीमध्ये असेच पद्धतीचे आरोप केले जात आहे. शिवसेना टार्गेट केली जाते असं म्हणणं चुकीचं आहे. बॅगाच्या मध्ये पैसे सापडले, इथे पैसे सापडले, चौकशीत येईल ना, चौकशीत येईल. त्यामुळे कोणी काही आरोप केलं म्हणजे डायरेक्ट फाशी करायची असं काही नियम नाहीये. असं काहीतरी दाखवायचं आणि मी कसं शिवसेनेच्या आमदारांना अडचणीत आणतोय हे त्यांच्या नेत्यांना दाखवून तिथं आपली कॉलर टाईट करण्याचा प्रयत्न अंबादास दानवेंचा आहे. दानवे साहेबांनी ट्विट केलेल्या व्हिडिओचे 3 भाग आहेत. त्यातला कुठलाही भाग कोण्याही भागाशी मॅच होत नाही. म्हणजे एका व्हिडिओमध्ये पैशाचे बंडल दिसत आहेत, दुसऱ्या व्हिडिओमध्ये पैशाचे बंडल मोजणारा व्यक्ती दिसतोय,
लाल टी शर्टवर, आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये स्वतः दळवी साहेब त्या ठिकाणी आमदार महेंद्र दळवी बोलताना दिसत आहेत. त्यामुळे महायुतीला बदनाम करण्याकरता हे विरोधकांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे. स्पष्ट पूर्ण व्हिडिओ दानवे साहेबांनी ट्विट करावा, जेणेकरून लोकांसमोर होणार नाही. आता हा पैसा महायुती सरकारच्या आमदारांचा आहे की महाविकास आघाडीतल्याच कोणी आमदारांचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे, हे मात्र याला शंकेला जागा आहे आणि हा एक संशोधनाचा विषय आहे. तुमच्याकडे इलेक्शनला पैसे आहेत, सगळे पैसे वाटायला आहेत आणि हे फक्त आरोप व्हिडिओ आमचे नाही आहेत. अंबादास दानवेंनी आज व्हिडिओ टाकला, त्याच्या आधी निलेश राणेंनी व्हिडिओ टाकला, त्याच्या आधी तुमच्या चॅनलवर घरामध्ये पैसे सापडले. म्हणजे सातत्याने एकीकडे माननीय प्रधानमंत्री नोटबंदी, कॅश, काळा पैसा नको म्हणतात आणि महाराष्ट्रात तर सगळा काळा पैसा, कॅश हा अमाप दिसतोय. नोटा आल्या कुठून, याची इन्क्वायरी कधी होणार?